तर मित्रांनो, आज आहे संकष्टी. संकष्टी म्हटल्यानंतर मोदक तर हवाच की नाही. तर चला बनवूया मग उकडीचे मोदक. तर मी तर उकडीचे मोदक बनवण्यासाठी खोबरं घेतलेलं आहे. हे आता किसून घ्यायचं आहे मला. आणि गूळ घेतले मी थोडंसं. आणि पीठ पण घेतलं आहे बघा. गरम आहे, हे थोडं थंड होण्यासाठी बाजूला ठेवूया. तोपर्यंत खोबरं त्यांनी किसून घेऊया. गूळ वगैरे लागेल तेवढं. आडोळ्यावरती मी खोबरं किसून घेतलेलं आहे आणि मी इथं काळा गूळ यूज केलेला आहे. कुठलं पण यूज करू शकतो, ऑप्शनल आहे. तर हे बघा, माझं रेडी झालं आहे खोबरं आणि गूळ काढून. आज संकष्टीचा उपवास असा आमचं सगळ्या प्रतिक्रिया चौघांचो तर आम्ही संकष्टीच्या उपवासासाठी मदत बनवतो. तर आपण गूळ आणि खोबरं काढून घेतलेलं होतं, त्याच्यामध्ये वेलची घालायची आणि व्यवस्थित लो फ्लेमवरती भाजून घ्यायचं. तर ते व्यवस्थित असं पुराण बनवून तयार होतं मोदकासाठी. तर थोडा वेळ आम्ही थंड होण्यासाठी ठेवलं होतं. तर मी चेक करत होती परत परत जाऊन, आणि आम्ही पाणी उकळत ठेवलं होतं गॅसवरती. तर मी ते पण स्लो करून ठेवलं होतं. इकडे मोदक बनून होईपर्यंत ते पाणी उकळून तयार होईल, त्यासाठी लवकर मोदक उकडतात. हे बघा, पाणी आमचं अगोदर उकडलं होतं. तर मम्मीने त्याच्यामध्ये वरती हळदीच्या पानामध्ये घातले होते मोदक, आणि वरून पण हळदीची पानं झापली होती. झापण मारून द्यायचं असं. आणि भांडी भरपूर पडली होती, त्यासाठी मी भांडी घासून घेतली. तेवढ्यात मम्मीने नैवेद्य वाढला होता. तर गणपतीला नमन करून आम्ही आजचा आमचा उपवास सोडला.